खरीप हंगामात शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. खरीप हंगामात शेतीसाठी झालेला खर्च देखील शेतकऱ्याचा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचून गेला होता. कोणते पीक घ्यावे असा प्रश्न समोर उभा असताना शेतकऱ्याने हिंमत न हारता पीक पद्धतीत बदल करून रब्बीच्या हंगामात गावरान काकडी लागवडीचा प्रयोग शेवाळे येथील शेतकरी सुनील पाटील यांनी केला. त्यात हे शेतकरी यशस्वी होत असल्याचे चित्र असून इतर पिकांसह काकडी पिकाचे चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे प्रगतशील शेतकरी सुनील पाटील यांनी सांगितले. पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथील रहिवासी असलेले सुनील रंगराव पाटील यांनी आपल्या 1 एकर शेत जमिनीमध्ये पीक पद्धतीत बदल करून रब्बीच्या हंगामात गावरान काकडीचा प्रयोग केला. पाटील यांच्या 1 एकर क्षेत्रातील गावरान काकडीचे पीक जोमाने आले आहे. ते लवकरच तोडणीवर आले असून त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे प्रत्यक्ष पीक परिस्थितीवरून लक्षात येते. गावरान काकडीला ग्राहकांमध्ये चांगली मागणी असते. त्यामुळे कमी जागेत कमी खर्चात नफ्याची शेती म्हणजे गावरान काकडी शेती असून त्यातून चांगले उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न सुनील पाटील यांनी केला आहे. वेळ प्रसंगी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता पीक पद्धतीत बदल करून कमी खर्च व अधिक नफा देणारे पिकाची निवड केल्यास शेतकऱ्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असे या उदाहरणावरून दिसून येते. आपण एक वेगळा प्रयोग शेतामध्ये केला आहे. माझ्या हातामध्ये जे आपण पाहत आहे ही एक काकडीची व्हरायटी आहे, ज्याला गावरान चिबड असं म्हणू शकतो आपण. श्रावणी नाव तिला आहे. अशी ही काकडी या क्षेत्रामध्ये आपण फूट अंतरावरती लॅटरल आणि बेडची उभारणी केली आणि त्यानंतर 2 फूट अंतरावरती आपण इथे काकडीचं बी रोपलं होतं. आज बरोबर 45 दिवस झालेत. 45 दिवसानंतर आज पहिल्यांदा असे सुंदरसे फळं या प्लॉटमधून दिसायला लागलेत. अतिशय खायला गोड आणि ह्या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर हिरे किंवा काकडी जी असते उन्हामुळे कडू होते. मात्र हा जो वाण आहे कितीही तापमान वाढलं तरी याच्यामध्ये याचा गोडवा कायम राहतो. ही काकडी कडू होत नाही. असा हा या ठिकाणी आपण वेगळा प्रयोग केला आहे. आता इथून या प्लॉटची सुरुवात झाली आणि आपण पहिल्यांदा याचं रोपण केलं आहे. दर पण याला बरे असतात आणि याचा एक वेगळा ड्रॉबॅक आहे की याला खूप अशी याची स्किन नाजूक असते. हा लांबच्या मार्केटला पाठवायला अडचणीचा होतो. त्यामुळे लोकल मार्केटलाच आपल्याला याला विकायला लागतो आणि जर शेतकऱ्याने स्वतः विकला तर याचे खूप चांगले पैसे बनतात. रोगराई देखील याला त्या मानाने खूप कमी असते. सुरुवातीला आम्ही बेड बनवले, त्यानंतर बेसल डोस टाकला आणि मल्चिंग पेपर वापरल्यानंतर आपण ही लागवड केली आहे. आज 45-46 दिवस बी लागवड केल्यानंतर या प्लॉटला झाले आणि आता छान. तर हा मार्केटसाठी चांगला गुणवत्तेचा माल म्हटला जातो. चांगल्या गुणवत्तेची काकडी म्हटली जाते. अदरवाईज जर आपण काळजीपूर्वक याची तोडणी करून मार्केटला रवाना नाही केलं तर मात्र हा ग्राहकांच्या पसंतीला उतरत नाही. मात्र जर आपण छानपैकी अलगदपणे तोडून कोवळा माल जर आपण मार्केटपर्यंत घेऊन गेलो, ग्राहकांपर्यंत घेऊन गेलो तर खूप ग्राहक याच्याकडे आकर्षित होतात आणि सुंदरशा अशा गोड चवीमुळे हा ग्राहकांच्या पसंतीला उतरतो. असा हा चांगलं उत्पन्न आणि हमखास उत्पन्न देणारा प्लॉट आहे असं मला वाटतं. शेतकरी बांधव नक्कीच याचा प्रयोग आपल्या शेतावरती करावा असे या निमित्तानं सांगेल. धन्यवाद.